पाणी न पिणं, स्किन हायड्रेटेड नसणं. ते असणं खूप इम्पॉर्टंट आहे. तर ब्राईड्स झोपत कमी असतात. हं, साखरपुड्याच्या नंतर डेफिनेटली कॉन्व्हर्सेशन्स वाढलेले असतात ब्राईड आणि ग्रूममध्ये. अशी झोप उडालेली असते. ची झोप उडालेली असते आणि लग्नाचे दिवस काउंटडाऊन चालू झालेला असतो. प्लस शॉपिंगची चर्चा असते. तर या सगळ्या ह्याच्यामध्ये ना आणि मोस्टली ब्राईड आणि ग्रूमचे प्रोफेशन म्हणजे त्यांचे टायमिंग सुद्धा आता एका ब्राईडचं प्रोफेशन असेल IT कंपनीमध्ये असेल. एकाची शिफ्ट एक टाइमला असते, दुसऱ्याची शिफ्ट दुसऱ्या टाइमला असते. सो ते म्युच्युअली टाइममध्ये वेळ काढून मोबाईलवर बोलण्यासाठी त्यांना फक्त रात्रीचे टाइम भेटत असते. तर त्याच्यामध्ये झोप अपुरी पडते. डार्क सर्कल्स येतात, स्किन इश्यूज व्हायला लागतात आणि त्याच्यानंतर मग स्किनमध्ये प्रॉब्लेम स्टार्ट होतात. देन मग डर्मॅटॉलॉजिस्टला बोलवायचं, डर्मॅटॉलॉजिस्टकडे जाऊन त्यांचं स्किनचं ट्रीटमेंट्स वगैरे घ्यायचं. ह्या सगळ्या गोष्टी चालू होतात. आणि जेवणाकडे मोस्टली दुर्लक्ष होतं ब्राईड्सचं. म्हणजे पत्रिका वाटप असेल, एखाद्या वेळेस ब्राईडला पत्रिका वाटपसाठी जायचं असेल किंवा कुठली शॉपिंगसाठी ब्राईडला जायचं असेल किंवा ग्रूम पण असेल सोबत वगैरे काही पण. तर त्याच्यामध्ये जेवणाकडे खूप जास्त दुर्लक्ष होतं सर. आणि तुमचा सकस आहार नसेल, प्रॉपर तुम्ही न्यूट्रिशन घेत नसाल, डाएटवर व्यवस्थित नसाल, डाएट इन द सेन्स तुम्ही डायरेक्टली ॲव्होकाडो स्मूदीज पिली पाहिजे याच्यातली गोष्ट नाहीये. तुम्ही घरात वरण भात भाजी पोळी सोबत तुम्ही व्हिटॅमिन C इनटेक करू शकता, संत्र्याच्या फोडी घेऊ शकता, तुम्ही नारळ पाणी चालू करू शकता, तुम्ही ज्युसेस स्टार्ट करू शकता. सो सकस आहारामध्ये काकडी, गाजर, बीट हे तुमच्या जेवणात असलं पाहिजे. तुमच्याकडे मोड आलेली मटकी पण तुम्ही खाल्ली पाहिजे. म्हणजे ना बाह्य ॲप्लिकेशन म्हणजे आउटर ॲप्लिकेशन सोबत इनर इनटेक पण खूप चांगला असला पाहिजे असं मला वाटतं. कारण क्रीम तर टेम्पररी आहे सर. तुमचं डाएट तुम्हाला लाईफ लाँग असेल. तर जेवढं छान तुम्ही डाएट घेता, तेवढी तुमची स्किन खूप सुंदर होते. हां, स्किनची काळजी घ्यायची म्हणजे भरपूर चांगली झोप झाली पाहिजे. भरपूर पाणी पिलं पाहिजे आणि हेल्दी हेल्दी डाएट झाला पाहिजे. येस. कारण स्किनला हायड्रेट ठेवलं तर स्किन खूप छान पद्धतीने रिॲक्ट होईल. स्किनला पुरेसं जे वॉटर कंटेंट आहे, ते डेफिनेटली आपण द्यायला पाहिजे आणि मोस्ट प्रोबॅबली लोकं पाणी पिण्याकडे कमी लक्ष देतात. सो तुम्ही जास्त पाणी पिलं तर 70% जे स्किन 70 to 80% जे स्किनचे इश्यूज आहेत, ते कमी होतात. 80% का सर? 100% होतील. पण त्या दिवशी काय करावं? डे लग्नाच्या दिवशी म्हणजे विधी आहेत, डान्स आहे, गाणी आहे, पाहुणे आहेत, रावळे आहेत, असं भरपूर काय आहे. आजकाल स्किन केअर रुटीन्स इन्व्हेंटेड झालेत. सो स्किन केअर रुटीनमध्ये आता ओके, ब्राईडला रेडी करायचं आहे. तर ब्राईडचं एक वैयक्तिक स्किन केअर रुटीन असतं. त्याच्यानंतर ब्राईड आमच्यासमोर मेकअपला बसते. अच्छा. त्याच्यामध्ये क्लिन्झिंग करणं, मॉइश्चरायझर करणं, टोनिंग करणं, त्याच्यानंतर सिरम्स असतात, व्हिटॅमिन ब्राईटनिंग सिरम्स वगैरे ब्राईड्स त्यांच्या कोणी नायसिनेमाइड्स, कोणी वेगवेगळ्या प्रकारचे सिरम्स यूज करतात. सो अशा काही रुटीन्स असतात. मी पाहते युजुअली की ब्राईड्स एक 5 मिनिट्स द्या. मी एक स्किन केअर रिजीम माझे करून येते आणि देन आपण मेकअपला स्टार्ट करू. ओके. ज्या ब्राईड्स स्किन केअर रुटीन रिजीम फॉलो करतात, त्यांची स्किन डेफिनेटली खूप सुंदर एक सॉफ्ट सपल स्किन आपल्याला भेटते. स्किन केअर रिजीम काय असते? स्किन केअर रिजीम आपण आता एक स्किनसाठी एक ट्रेडिशन म्हणूनच म्हणू शकतो, की सकाळची स्किन केअर आणि रात्रीची स्किन केअर खूप गरजेची आहे करणं ही. सकाळी आपण जेव्हा बाहेर निघायचं असतं, कोणाचं ऑफिस असतं, कोणाला कॉलेजमध्ये कोणी प्रोफेसर असेल, व्हॉटएव्हर इट मे. तर ब्राईडसोबत पण ग्रूमनी सुद्धा स्किन केअर रुटीन फॉलो केलं पाहिजे. बिकॉज इट्स नॉट लाईक की फक्त ब्राईडच प्रेझेंटेबल दिसली पाहिजे, ग्रूमची सुद्धा स्किन प्रेझेंटेबल पाहिजे. त्याच्यासाठी बॉईज अँड गर्ल्सचं एक वेगळं प्रॉडक्ट्सच्या अकॉर्डिंग वेगळं रुटीन असेल. बट कॉमन फॅक्टर्स आहेत बॉईज आणि गर्ल्समध्ये की क्लिन्झिंग, टोनिंग, मॉइश्चरायझर आणि सनस्क्रीन मोस्ट इम्पॉर्टंट फॅक्टर आहे सर. खूप सारे लोक स्किन केअरमध्ये सगळ्या गोष्टी करतात पण सनस्क्रीनच नाही यूज करत. सनब्लॉक इज मस्ट. तुम्ही पहिल्यांदा जेव्हा उठता तेव्हा तुम्ही क्लेन्झर, जे कोणतं माइल्ड क्लेन्झर आहे तुमच्या स्किनच्या अकॉर्डिंग, तुमची ड्राय स्किन असेल, तुमची ऑइली असेल, कॉम्बिनेशन असेल, त्याच्या अकॉर्डिंग तुम्ही क्लेन्झर यूज केलं पाहिजे. त्याच्यानंतर तुम्ही टोनर यूज केलं पाहिजे. टोनर आपल्या स्किनला छानपैकी हायड्रेट देतं आणि त्याच्यानंतर मॉइश्चरायझर.
सर एक मिसकन्सेप्शन आहे आपल्या ह्याच्यामध्ये की माझी ऑइली स्किन आहे, माझी स्किन ऑइल सोडते म्हणून मग मी मॉइश्चरायझर नाही लावणार आणि म्हणून मी काही त्याच्यावर काही अप्लाय नाही, हायड्रेशनसाठी काही नाही लावणार. माझी स्किन ड्राय आहे तरच मी मॉइश्चरायझर हो यूज हो करेन, हो होतं असं. असं मिसकन्सेप्शन आहे. पण असं नाहीये. आता टेक्नॉलॉजी कॉस्मेटॉलॉजीमध्ये इतकी पुढे गेलेली आहे की प्रत्येकाच्या स्किन टाईपच्या अकॉर्डिंग प्रॉडक्ट्स डिझाईन होत आहेत. अच्छा. लोक युट्यूबवर त्याचे रिव्ह्यूज पण टाकतायत खूप सुंदररित्या, म्हणजे पॅकेजेसचे, प्रॉडक्ट्सचं काय रिझल्ट आहे, प्रॉडक्ट्स कशा पद्धतीने रिॲक्ट करतात. सो ऑइली स्किनसाठी वॉटर बेस्ड मॉइश्चरायझर्स निघालेले आहेत. ड्राय स्किनसाठी थिक मॉइश्चरायझर्स असतात. कॉम्बिनेशनसाठी सुद्धा वेगळं प्रॉडक्ट आहे. कॉम्बिनेशन स्किन म्हणजे लोकांना कॉम्बिनेशन हे काय असतं हेच माहिती नाहीये सध्या. सो कॉम्बिनेशन इज लाईक तुमचा टी झोन जो आहे तो ऑइली होतो फेस वॉश केल्यानंतर आणि तुमचा जो चिक पार्ट आहे तो ड्राय असतो. दॅट इज कॉम्बिनेशन स्किन. थ्रू आउट तुमच्या फेसवर पूर्णपणे ऑइल आहे, ऑइल सिक्रेट होत आहे, नोजवर सिक्रेट होत आहे, दॅट इज ऑइली स्किन. आणि ड्राय स्किन ते एकदम फेस वॉश केल्यानंतर एकदम फ्लेकी, पॅची, थोडीशी ड्राय स्किन. सो अशा पद्धतीने तुम्ही तुमच्या स्किनची काळजी तुमच्या स्किनच्या टाईपनुसार घेतली पाहिजे. त्याच्यामध्ये पहिला ॲस्पेक्ट आला आपला क्लेन्झर, देन टोनर, मॉइश्चरायझर आणि डे च्या टाईमवर सनब्लॉक. जे तुम्हाला स्किनला तुमच्या सहन होत आहे, जे सुटेबल आहे ते तुम्ही सनब्लॉक यूज करावं. XYZ कोणती पण ब्रँड असेल और तुम्ही तुमच्या डर्मॅटॉलॉजिस्टला पण कन्सल्ट करू शकता की मी कुठलं सनस्क्रीन वापरलं पाहिजे. रात्रीचं स्किनचं रुटीन, फेसचं क्लिन्झिंग असलं पाहिजे. त्याच्यानंतर प्रॉपर क्लिन्स केल्याच्या नंतर सर एक रात्री झोपायच्या आधी ना एक लिव्ह इन सिरम्स आजकाल चालू आहेत. म्हणजे जे मला असं म्हणायचं आहे की सकाळपेक्षा आपल्या स्किनमध्ये रात्री रिपेअर करण्याचे गुण जास्त असतात. अच्छा. येस, आपली स्किन रात्री खूप चांगली पद्धतीने रिपेअर होऊ शकते. म्हणजे तुम्ही असे मॉइश्चरायझर्स और असे सिरम्स तुम्ही फेस वॉश केल्यानंतर लावून ठेवू शकता जेणेकरून तुमचा जो स्किन इश्यू आहे तो सकाळी उठल्यानंतर तुमची स्किन प्लम्प अप होऊ शकते. आणि तुम्ही विचारलं होतं की 10 ते 15 दिवस असतील लग्नाच्या दिवशी, हो. तर हे रुटीन कसं केलं पाहिजे. तर आपल्याला माहितीच आहे की आता आपण ही प्रोसेस लग्नाची आपली ठरणारच आहे. सो त्याच्या आधीपासूनच जर स्किन केअर रुटीन आपण सिम्पल वेमध्ये क्लिन्झिंग, टोनिंग, मॉइश्चरायझर आणि सनब्लॉक, घरी जरी तुम्ही असाल, टीव्ही जरी पाहत असाल तर डेफिनेटली तुम्ही सनब्लॉक वापरलाच पाहिजे. कारण तुम्ही एखाद्या वेळेस जस्ट बाहेर पण गेटच्या बाहेर पण जात असाल तरी तुमचे जे सनचे UV रेज आहेत, हार्मफुल रेज आहेत, ते तुम्हाला अटॅक होऊ शकतात आणि नकळतपणे तुमच्या स्किनवर पिगमेंटेशन, टॅनिंग येऊ शकतं. या लाईट मध्ये पण होईल. या लाईट मध्ये थोडं फार होऊ शकतं, म्हणजे घाम वगैरे येतो बऱ्याच लोकांना आणि डेफिनेटली लाईटचे रेज जे असतात ते स्किनला घातक असतातच. अच्छा अच्छा. तर त्याला प्रोटेक्ट करण्यासाठी एक बॅरियर लेवल आपल्याला क्रिएट करावं लागतं. एक बॅरियर म्हणजे आपण प्रॉडक्ट्स यूज करून, स्किन केअर प्रॉडक्ट यूज करून त्याला हे करू शकतो. येस. शुभविवाहाची गुरुकिल्ली TSTS आपलं चॅनल, थोडं साधं थोडं सोपं.